इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 6 सप्टेंबर पासून खेळवण्यात येणार आहे। सामन्याचं आयोजन हे लंडनमधील केनिंग्टन ओव्हल इथे करण्यात आले। यजमान इंग्लंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर असून इंग्लंडने यासह मालिकाही जिंकली। आता दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यात आमने सामने येण्यासाठी सज्ज आहेत। श्रीलंकेने प्लेइंग 11 ची घोषणा केली असून श्रीलंकेने या अंतिम सामन्यासाठी 2 बदल केलेत। निशान मधुशंका आणि प्रभात जयसुरवाय या दोघांना बाहेर केलंय, तर या दोघांच्या जागी कुसेल मेंडिस आणि विश्वा फर्नांडो या दोघांचा समावेश केलाय। दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली आहे आणि या स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय। या स्पर्धेतील पहिल्या दिवशी स्टार फलंदाज हे अपयशी ठरले, पण दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूने पदार्पणात शानदार शतक ठोकत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं। टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान याने पहिल्याच दिवशी शतक केलं, तर अक्षर पटेल याने 86 धावांची खेळी करत टीमची लाज राखली आणि यासह या दोघांनी बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा मजबूत केला। फुटबॉल विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डिओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर करण्यात आली असून 2003 सालानंतर प्रथमच लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांना त्यात स्थान मिळालेलं नाहीये। गेली 2 दशके मेस्सी आणि रोनाल्डो यांनी या पुरस्कारावर वर्चस्व गाजवलं होतं। गतविजेत्या मेस्सीने विक्रम 8 वेळा तर रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर पुरस्कार आपल्या नावे केला। मात्र यंदा 30 खेळाडूंच्या यादीतून या दोघांनाही वगळण्यात आलंय। 28 ऑक्टोबरला होणाऱ्या विशेष सोहळ्यात बॅलन डिओर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या ईशा श्विऑटेकला सरळ सेटमध्ये नमवत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरी गाठली आहे। पेगुलाने श्विऑटेकला 6-2, 6-4 असं सरळ सेटमध्ये नमवत प्रथम ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली। यापूर्वी पेगुलाला ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला। पेगुलाने आपले गेले 15 सामने हार्ड कोर्टवर खेळले आहेत आणि त्यापैकी 14 सामन्यात तिने विजय नोंदवला। भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकारणात पाऊल ठेवलंय। स्टार क्रिकेटरची पत्नी रिवाबा जडेजा आधीपासूनच गुजरातमधील जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत। अलीकडेच रिवाबाने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे आणि रवींद्र जडेजा अधिकृतपणे भाजपचा सदस्य झाला असल्याचं सांगितलं। यासह त्याचे सदस्यता पत्रही रिवाबा जडेजाने जोडलंय। हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे 2 तगडे खेळाडू आज दुपारी 1:30 वाजता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। विनेश आणि बजरंग यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तर योगेश्वर दत्त, बबिता फोगट, तीर्थ राणा, दीपक हुडा आणि विजेंद्र सिंग हे भाजपमध्ये आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बबिता फोगट, योगेश्वर दत्त आणि संदीप सिंग यांना उमेदवारी दिली होती आणि त्यापैकी फक्त संदीप सिंग विजयी झाले होते। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदक विजेता नीरज चोप्रा डायमंड लीगच्या फायनलसाठी पात्र ठरलाय। 15 गुणांसह त्याने अव्वल 6 जणांमधील आपलं स्थान कायम राखलंय आणि आता तो 13 आणि 14 सप्टेंबरला होणाऱ्या डायमंड लीग फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे। जगातील अव्वल 6 भालाफेकपटू डायमंड लीग 2024च्या फायनलसाठी पात्र ठरलेत। यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेता अँडरसन पीटर्स, जुलियन वेबर, याकूब वॅडलेज, नीरज चोप्रा, एड्रियन मार्डेर आणि रॉडचिर जेनकिडीन यांचा समावेश आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या युगांडाच्या धावपटू रेबेका चेप्टेगी हिचा आज मृत्यू झालाय। 4 दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं होतं, त्यात ती 80% भाजली गेली होती आणि 4 दिवसांनी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे। युगांडा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष डोनाल्ड रुकारे यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये दुःख व्यक्त करत ही माहिती दिली आहे।